नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की आपल्या जेवणातून फक्त एक साधी गोष्ट, मीठ, जर अचानक गायब झाला तर सगळं कसळणी बेचव होऊन जाईल, नाही का? चला तर मग आज आपण त्या पहिल्या मानवाच्या गोष्टीकडे वळूया, ज्याच्या एका शोधामुळे आपल्या सगळ्यांच्या जेवणाची चवच बदलून गेली. खरं तर त्यानेच आपल्याला चवीची खरी ओळख करून दिली. ही गोष्ट आहे खूप खूप वर्षांपूर्वींची, जेव्हा माणूस जंगलामध्ये गुहेत राहायचा. त्याचं जेवण म्हणजे काय, तर कंदमुळं नाहीतर शिकार करून आणलेलं मांस. म्हणजे पोट तर भरायचं, पण प्रत्येक घासाला काहीतरी कमी असायचं. ती होती चव. कारण सगळ्यांच्या सगळं जेवण असायचं एकदम अळणी. आणि हो, इथूनच आपल्या कथेचा पहिला टप्पा सुरू होतो, चवीशिवायचं जग. म्हणजे विचार करा, आपण एका अशा काळात डोकावून बघणार आहोत जिथे खाण्याचा अर्थ फक्त पोट भरणं इतकाच होता. चवीचा आनंद वगैरे काही नव्हतंच. त्या काळातलं आदिमानवाचं आयुष्य कसं? एकदम साधं सरळ. गुहेत राहायचं, खायला कंदमूळ आणि शिकार केलेलं मांस भाजून खायचं. पण त्यात चव नावाचा प्रकारच नव्हता. म्हणजे मीठ असं काहीतरी असतं हेच बिचाराला माहीत नव्हतं. त्यामुळे ते बेचव जेवण खाण्याची त्याला सवयच होऊन गेली होती. पण थांबा, निसर्गाच्या पोटात ना एक मोठं रहस्य लपलेलं होतं आणि ते आता उलगडणार होतं. एका अशा अनपेक्षित घटनेमुळे सगळं काही बदलणार होतं. आणि हीच आहे त्या एका जादुई खडकाची कहाणी. तर झालं असं की एके दिवशी आपला हा आदिमानव जंगलात फिरत होता आणि अचानक त्याला एक विचित्र गोष्ट दिसली. हरणांचा एक मोठा कळप जमला होता. पण गंमत म्हणजे ती हरणं गवत खात नव्हती, ती काहीतरी वेगळंच करत होती. आणि ते पाहून तो आदिमानव एकदम चक्रावून गेला. त्याने जरा निरखून पाहिलं तर काय, ती सगळी हरणं एकाच खडकाला पुन्हा पुन्हा चाटत होती. त्याच्या मनात विचार आला, अरेच्या, या साध्या दगडात असं काय आहे की ही सगळी जनावरं रोज इथे येतात आणि याला चाटतात? हे सगळं पाहून तर त्याचं कुतूहल एकदम शिगेला पोचलं होतं. त्याला प्रचंड आश्चर्य वाटलं. आणि मग हे काय गौड बंगाल आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने एक धाडसी निर्णय घेतला. तो हळूच पुढे गेला आणि त्याने त्या खडकाला फक्त जिभेने स्पर्श केला. आणि काय सांगू, त्याला एक अशी काहीतरी अद्भुत, चटपटीत चव लागली जी त्याने आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. ती चव त्याला इतकी म्हणजे इतकी आवडली की तो सुद्धा रोज तिथे येऊन तो खडक चाटू लागला. अर्थात तो काही साधासुधा दगड नव्हता. तो होता चक्क खनिज मिठाचा खडक, ज्याला आपण आज सेंधव मीठ म्हणतो. म्हणजे बघा, त्या आदिमानवाला चवीचा अख्खा खजिनाच सापडला होता. पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही. कारण आता कथेत एक नवीन ट्विस्ट येणार होता, एक नवीन अडचण उभी राहणार होती. आणि हीच हरवलेली चव त्याला एका नव्या शोधाकडे घेऊन जाणार होते. झालं असं की रोज चाटल्यामुळे तो चविष्ट खडक हळूहळू झिजत गेला आणि एक दिवस संपूनच गेला. आणि त्याच्याबरोबर त्याच्या जेवणातली ती भारी चव पण गायब झाली. त्याचं जेवण पुन्हा एकदा बेचव झालं. तो इतका अस्वस्थ झाला की विचारू नका. त्याने अख्ख्यांच्या अख्खं जंगल पालतं घातलं, पण तसा दुसरा खडक काही त्याला सापडेना. आता काय, ज्या चवीची सवय लागली होती ती त्याला शांत बसू देईना. पण त्याचा हा शोध काही वाया जाणार नव्हता. तो त्याला अशा ठिकाणी घेऊन जाणार होता जिथे त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. आणि हे ठिकाण म्हणजे समुद्राचा किनारा. त्या दगडाच्या शोधात तो असाच भटकत होता आणि थेट जंगलाच्या सीमेवर पोहोचला. आणि तिथे जे दिसलं ना, त्यावर त्याचा विश्वासच बसला नाही. दूरपर्यंत पसरलेलं अथांग पाणी, तो होता समुद्र. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. त्याला इतकं कुतूहल वाटलं की तो तडक पाण्यात उतरला. आणि त्याच क्षणी एक विचित्र गोष्ट झाली. जंगलात फिरताना त्याच्या पायाला ज्या जखमा झाल्या होत्या त्या अचानक झोंबायला लागल्या, जसं काही त्यावर कोणीतरी तिखट चोळतंय. या अनुभवाने तर तो आणखीनच गोंधळला. त्याचा कुतूहल आता थांबणारा नव्हता. त्याने उंजळीत ते पाणी घेतलं आणि चाखून बघितलं. आणि तो क्षण, तोच होता तो क्षण. ती चव तर ओळखीची वाटत होती. अरे हो, ही तर अगदी तीच चव होती, त्याच्या त्या हरवलेल्या खडकाची. म्हणजे बघा, त्याला चवीचा नुसता खजिना नाही तर अख्खा महासागर सापडला होता. पण आता एक नवीन प्रश्न समोर उभा होता. हे पाणी आपल्या गुहेपर्यंत न्यायचं कसं? आणि यावरच त्याची कल्पनाशक्ती आणि सूर्याची मदत मिळून एक भारी तोडगा निघणार होता. पण विचार करा, एवढा मोठा समुद्र तो आपल्याबरोबर कसा नेणार? हे खारं पाणी वाहून नेणं तर शक्यच नव्हतं. तो बिचारा पुन्हा एकदा किनाऱ्यावर बसून डोक्याला हात लावून विचारत पडला. आणि मग त्याला एक जबरदस्त आयडिया सुचली. त्याने काय केलं, किनाऱ्यावर एक खड्डा खणला, त्यात समुद्राचं पाणी भरलं. आणि मग सूर्याच्या उष्णतेने काय झालं तर पाण्याची वाफ होऊन गेली
आणि खड्ड्याच्या तळाशी काय उरलं तर फक्त ते पांढरे शुभ्र क्षार म्हणजेच आपलं मीठ. आता बघा, हे मीठ त्याला अगदी सहजपणे आपल्या गुहेत नेता आलं आणि त्या दिवसानंतर त्याच्या जेवणाला खऱ्या अर्थाने चव आली. म्हणजे निसर्गाच्या एका छोट्याशा निरीक्षणातून त्याने केवढी मोठी समस्या सोडवली होती. तर असा हा प्रवास होता. हरणांच्या एका विचित्र सवयीपासून सुरू झाला आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवण्यापर्यंत येऊन पोहोचला. ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते की कधीकधी एक छोटंसं कुतूहलसुद्धा जगाला बदलून टाकणाऱ्या शोधांना जन्म देऊ शकतं. आणि खरंच हाच तो क्षण होता ज्याने मानवाच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा जेवणात मीठ टाकाल ना, तेव्हा एक क्षण नक्की विचार करा की या एका चिमूटभर गोष्टीने आपलं खाण्यापिण्याचं जग किती आणि कसं बदलून टाकलं आहे.